नमस्कार. मी डॉक्टर विनीता सादर करते मंजुषा अमीन लिखित भाऊ बहीण. भाऊ बहीण हे नमुने जन्मालाच यावे लागतात. पोतभर पैसे घेऊन बाजारात गेलात तरी हे नमुने नगाने सुद्धा दुकानात मिळणार नाहीत. प्रेम, माया, हेवा, मत्सर, आस्था, काळजी असे सगळे भाव तुम्हाला या नात्यामध्ये दिसून येतील. हे एक उत्तम प्रकारे पाणीपुरीचं उदाहरण आहे बघा. त्याच्यामध्ये भांडणाचा तिखटपणा असतो. अ, तुमच्या चेष्टा मस्करीची आंबटपणा असतो. प्रेमाचा गोडवा असतो. मिठाची काळजी असते आणि कुरकुरीतपणाचा खिलाडूपणा असतो. हा पण ह्याच्यामध्ये ना कडवटपणाला मात्र अजिबात जागा नसते. एकाने पूर्व म्हटलं की दुसऱ्याने पश्चिम हे म्हटलंच पाहिजे. हा पण दुसऱ्या कोणाशी भांडायचं असेल तर आम्ही एक होऊन भांडायला सुरुवात करतो. तसंच काहीसं चॉकलेटची मोजपट्टी वाटणी करताना स्केल पट्टी घेऊन तसूभर चॉकलेट एकमेकांना जास्त जाणार नाही याची काळजी घेणारे भाऊ बहीण कधी अचानक स्वतःच्या आवडीचा उकडीचा मोदक भाऊ किंवा बहिणीला आवडतो म्हणून बाजूला काढून ठेवतील हे तुम्हाला कळणारही नाही. एकाला चाट एकाला मार मिळत असेल तर दुसऱ्याच्या वर्तनामध्ये अचानकपणे एकदम साळसूतपणा समजूतदारपणाचा आव आणि भाव कसा येतो हा एक अगदीच दीर्घ संशोधनाचा विषय आहे बघा. हा पण एकमेकाला नेहमी लपून एकमेकांवर नजर ठेवणारे भाऊ बहीण तितकेच त्यांची सगळी गुपितं सुद्धा जपून ठेवतात बरं का. मग तो गुरुजींनी दिलेला मार असून दे, शाळेतला पिरियड बंक केलेला असून दे, लपून छपून बघितलेले सिनेमा असून दे, नाहीतर आणखीन काही. अगदी वयाच्या 40शीपर्यंत आईला आईचा मूड बघून मग हळू हे तिच्यासमोर ते उलगडत जातात. आणि तसंच काहीसं आईबाबांनी पहिल्यासाठी काय आणलं ते दुसऱ्याच्या आणि दुसऱ्यासाठी काय आणलं हे पहिल्याच्या अगदी इत्थंभूत त्यांच्या सगळं अगदी व्यवस्थित लक्षात असतं. तासनतास विनाकारण हसत खेळत एकमेकांना फोन करणारे बहीण भाऊ मोठे झाल्यावर मात्र विनाकारण साधा एकमेकांना फोन सुद्धा करत नाही. न भांडता मोठे झालेले बहीण भाऊ मी तरी काही बघितलेले नाहीये. बहीण भावंडांच्या भांडण सोडवण्याची कला ही जवळपास पाण्यात आपण पोहायला शिकतो ना तसं काहीशी असते असं मला वाटतं. जसं पाण्यात पडल्यावर आपण अ, जीवाचा आटापिटा करून पाय मारायला शिकतो ना तसंच काहीसं आपण भाऊ बहिणींच्या ह्या भांडणाला सोडवायला सुद्धा शिकलं पाहिजे. लहान असताना भांडण झालं की आई म्हणायची, काय रे वैरी आहात का एकमेकांचे. आणि मग त्याच भावाला बहिणीच्या काळजीने कासावीस होताना बघायची किंवा बहिणीला भावाच्या डोक्यावरनं प्रेमाने हात फिरवताना बघायची तेव्हा अगदी सद्गदित होऊन जायची आई. वय वाढतं. जसं पोतभर पैशाने बहीण भाऊ विकत मिळत नाही तसं तीळभर अभिमानाने मात्र ते कायमचे दूर होऊ शकतात. लहानपणी आईने कान पिळला की भांडणं आपोआप सुटायची. पण आई बाबा काही आयुष्यभर पुरत नाही आणि बहीण भाऊ विकत काही मिळत नाही. बहीण भाऊ विकत काही मिळत नाहीत.